तुम्ही लाईट बिल गोरगरिबांना जर पैसा असं बसवा, हे मीटर असं स्मार्ट मीटर आहे का नाही ते सध्या तुरंत बंद करा तुम्ही. जोपर्यंत आता गोरगरिबाला समजा महिन्याला बिल भरताच येत नाही अशा लोकांच्या परिस्थितीत तुम्ही जर बिल वाढवून दिलं ते भरणार कुठेपर्यंत. पण महागाई कुठे पोचली आता, जनतेचं सर्वसामान्य माणसाचं पोट भरायचं मुश्किल झालं आहे. त्या तुम्ही वीज बिल भरपूर त्यांच्या ह्याच्यावर छातीवर लादताय, ते कुठून भरायचे त्यांनी. कोणी मुलं शाळेत जातात, कोण कॉलेजला असते, आर्थिक अनेक प्रश्न असतात. ते समाजात राहायचं म्हणजे समाजाच्या माणसाने विचार केला पाहिजे. हा गरीब कुटुंबातला याला मदत कोण देणार आहे का? कोण मदत देत नाही. तर शक्यतो मीटर ते बसवण्याची कृपा करू नका आणि आपले जे आहे ते सध्या मीटर असू द्या. त्या मीटरची काय अडचण आहे? म्हणजे महिन्यात तो मीटर महिना वाढते, त्याचं सेल बघत नाही, ती तपासत नाहीत. आपली मीटर बघून जाते, ती कुठे लादते, ती 800-1000 करते. ती हे असं जे होते का ना परिणाम तो करू नका. नियमाने जे मीटर युनिटप्रमाणे काय बिल असेल ते आम्ही भरू शकतो. समजा जबरदस्तीने मीटर बसवले तर तुमचा काय इशारा असेल? जबरदस्तीने मीटर बसवू नका शक्यतो, आणि आम्ही ते बसवून देणार नाही. यासाठी आम्ही आंदोलन खेळायला लागले तरी काय हरकत नाही. आम्ही गावगावची लोक येणार आणि आंदोलन करणार आणि आंदोलकाला हिंसक ओळख लावून ही माझी कृपा आहे. त्याच्यात पुन्हा काय होतं, गोरगरिबाचं नुकसान होतं, शासनाला तो बिल बसतो. शक्यतो हे असं घडू नये, प्रेमांक ते सगळं मिटावं असं माझी अपेक्षा आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत, तरी त्याला विरोध म्हणून आम्ही सुपणे तांबे मंडळातील एक 20-25 गावांनी निवेदन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे. तरी स्मार्ट मीटर बसवण्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवरती हा फार मोठा अन्याय होत असून त्या स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिलं येण्याची शंका आम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे. तरी याला विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तरी हे मीटर शासनाला आमचं सूचित करण्यात येतं की यांना कुठंतरी तुम्ही सांगून हे मीटर ग्रामीण भागात तरी थांबवावेत, याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. तरी जनतेचा आक्रोश विनाकारण ओढवून घेऊ नये, किंवा समजा चुकून तुम्ही जर आमचं न ऐकता जर बिलं मीटर बसवायला आला तर कुठेतरी एखादा ग्रामीण भागातील शेतकरी अडाणी असतोय, त्याला काही ह्यातली माहिती नसते, विनाकारण वादाचं स्वरूप याला लागू नये याकरता मी या ठिकाणी आत्ता सूचित करत आहे. ग्रामसभेचे आम्ही त्याला ठराव जोडून दिलेले आहेत, ग्रामपंचायती मिटिंगचे ठराव आहेत. सर्व आमच्या गावांचे आम्ही अर्ज इथे एकत्र करून देत आहोत की ह्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तरी इथून पुढे स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये एवढी मी तुमच्यामार्फत त्यांना विनंती करीत आहे.